हाय हॅलो बघा मुगाच्या डाळ कांदा करते. मी भिजून घेतली डाळ मुगाची. मस्त अर्धा तास कांदा घेतला आहे, कढीपत्ता, टॅमॅटो, कोथिंबीर आणि एक मिरची घेतली. डाळ कांदा करते आणि लसूण ठेचून घेतला आहे, हळद आणि मसाला घेतला आहे, मीठ घेतलं आहे. बघा मी कशी फोडणी देते. आता डाळ कांदा करते. काही भाजीला ऑप्शनल नसलं तर असं करा तुम्ही. हळद, जिरं, मोहरी, लसूण, कांदा सगळा फोडणीला टाकून मी परतून घेत आहे. मस्तपैकी परतून घ्यायचा. हा कांदा मऊ होईस्तोवर छान परतून घ्यायचा. हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं, चवीनुसार टाका तुमच्याप्रमाणे. मस्तपैकी परतून घ्यायचं. कांदा, लाल मसाला, हळद हे सगळं एकजीव करून घ्यायचं छानपैकी. मुगाची डाळ मी अर्धा तास भिजून काढलेली आहे. मीठ टाकलं चवीनुसार. मस्तपैकी घालून घ्यायचे. आपले मसाले सगळे कांद्याला मिक्स झाले पाहिजे. डाळ टाकायची भिजवलेली. मस्तपैकी डाळ टाकून चांगली परतून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायची. मस्तपैकी हलवून घ्यायची, सगळी एकजीव करायची. कशी वाटली माझी डाळ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. टॅमॅटो टाकला आहे मी एक कट करून. टॅमॅटो पण टाकून बघा, खूप छान चव येते टॅमॅटोमुळे डाळीला, डाळ कांद्याला. अशी तुम्ही करून बघा माझ्यासारखी. मला कमेंटमध्ये नक्की सांगा डाळ कांदा कसा आवडला का नाही माझा. बघा किती छान झाला आहे. कोथिंबीर टाकले वरून, किती छान कलर आला आहे बघा. मस्तपैकी डाळ कांदा तयार झाला आहे. तुम्ही पण असं करून बघा. भाजीला काही ऑप्शनल नसलं तर अशी भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. टिफिनला खूप छान होते. चपाती बरोबर, भाकरी बरोबर कशासोबतही खाऊ शकता. अशी तुम्ही एकदा करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी डाळ कांदा.